नेहमीच म्हटलं जातं की शिकायला काही वयाचं बंधन नसतं. तुमची इच्छाशक्ती असेल तर अशक्य असंही काहीच नाही. पुण्यातील 70 वर्षीय राघव अष्टेकर हे LLBचं शिक्षण घेत आहे. ते आता तृतीय वर्षात शिकत असून त्यांची आवड आणि महत्वाकांक्षा पाहून त्यांचा अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. परंतु या वयामध्ये हे शिक्षण घेण्याचा नेमका त्यांचा उद्देश काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पूर्व आयुष्यात मी एका कॉलेजचा क्रीडा संचालक म्हणून काम करत होतो आणि त्यानंतर 8 वर्षानंतर मला माझे काही विद्यार्थी मित्र भेटले आणि ते म्हणले की सर तुम्ही लॉला ऍडमिशन घ्या. आता माझं वय 70 सुरू झालंय आणि मी लॉला ऍडमिशन घेऊन काय करणार. तर म्हणले की नाही तुम्ही लॉला ऍडमिशन घ्या. रोजच्या जीवनात कायदा हा 24 तास आपल्या बरोबर असतो, त्यामुळं त्याची जाणीव असली पाहिजे. आणि त्याच बरोबरीनं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पूर्वजांना, माझ्या आजीला, पणजीला, आईला जे काही अनुभवावं लागलं समाजामधनं, समकालीन जे प्रश्न होते, उदाहरणार्थ वारसाच्या संदर्भात प्रश्न होता. माझ्या आईला, आई ही एकच मुलगी, तिला तिची मुलगी म्हणजे एखाद्या सगळ्या लेखी वारसा सगळ्या होत्या, त्यामुळं तिच्यावरती झाले अन्याय, तिला तिची असली जमीन, माझ्या कुटुंबावरती झाले अन्याय, असं सगळं बघता कायद्याची माहिती नसल्यामुळे पुष्कळ अनेक गोष्टी घडतात. आणि कायदा सांगतो की माहिती नसणं हा एक्सक्यूज नाही, माहिती असला पाहिजे आपल्याला. तर मग कायदा शिक्षण घेणं हे माझ्या महत्वाचं होतं. मी क्रीडा संचालक असताना त्या अर्थानं माझा कायद्याशी संबंध येत नव्हता, परंतु तशा अर्थानं या खेळामध्ये सुद्धा स्पर्धेमध्ये अन्याय होतो, तर त्यावेळेला स्पर्धेला आपण अर्ज करू शकतो आणि त्या अर्जानंतर आपल्याला न्याय मिळू शकतो. आणि अशा प्रकारच्या लॉचा उपयोग क्रीडा क्षेत्रात पण आहे. मी या शिवाजी मराठा महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यापूर्वी एक लॉची सीईटी दिली. त्यांची सीईटी देणं सर्वांना अनिवार्य आहे. ही सीईटी साधारणपणे ऑनलाईन असते आणि त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि कायद्याविषयाचं थोडंफार नॉलेज असं आपल्याला असलं पाहिजे. क्रीडा क्षेत्राच्या काम करतो त्याला प्रोटेस्ट लॉन्च करावा लागायचा. प्रोटेस्ट म्हणजे एक असं केसेस लॉन्च करायला लागायची. एखाद्या खेळावरती अन्याय झाला, एखाद्या टीमवरती अन्याय झाला तर आपली फी भरावी लागते आणि ती भरल्यानंतर त्याला पुढे ती कमिटी, याच्या संबंधातली कमिटी असते, ती कमिटी त्यावर न्याय देते. तशाच प्रकारे लॉच्या क्षेत्रामध्ये या पहिलं मी सीईटी नंतर प्रवेश घेतला आणि या विद्यार्थ्यांच्या मध्ये रमताना मला असं लक्षात आलं की मी पुन्हा एकदा विद्यार्थी झालेलो आहे. माझं वय जरी जास्त आहे तरी मला पुन्हा एकदा रिज्युनेशन असा एक अनुभूती मला येते. आणि जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं, स्पोर्ट्समध्ये ग्राउंडवरती गेलो, वर्गामध्ये विषय शिकवला, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला विद्यार्थी म्हणून बसतो आपण त्यावेळेला 1971 सालापूर्वीचं माझं आयुष्य मला अनुभवायला मिळते. आज सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घेतो. महाविद्यालयामध्ये मी साधारणपणे सकाळी आमचं कॉलेज 8 ते दुपारी 1:40 असतं. सर्व तासिकांना मी बसतो. सुरुवातीला मला बसतं पुष्कळ अवघड जायला लागायचं, परंतु हळूहळू सवय झाली. आता मी 5ही तासिका त्या अतिशय नियमितपणे बसतो. ते माझं 3rd इयर आहे आणि त्यातली शेवटची टर्म म्हणजे आमची आता 6th सेमिस्टर सुरू झालेली आहे. मी BCom झालो होतो आणि BEd, BPEd, MPEd, MPhil, PhD असं माझं शिक्षण झालेलं आहे. आणि ह्या बाजूला विचार करताना कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा लॉला ऍडमिशन घेऊ शकतो. नशिबानं अजूनही लॉला वयाची मर्यादा नाहीये, एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मला ऍडमिशन घेता आली. दुसरी गोष्ट अशी आहे की लॉ शिक्षणामध्ये सुरुवातीला जवळजवळ 30 लॉचा अभ्यास करावा लागतो. याच्यात माझ्या दृष्टिकोनातून पुढचा विषय येतोय ADR, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन, म्हणजे ज्याच्यामध्ये कोर्टाबाहेर काही गोष्टी आता सोडवता येतात, ज्याला लवाद म्हणू आपण, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतात. उदाहरण आपण लोक अदालत भरतो. अशा सगळ्या प्रकार जे आहेत ते 5-6 प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपण दोन भांडणारी माणसं, दोन भांडणाऱ्या व्यक्ती या बाहेरच एकत्र येतात आणि त्यांचा प्रश्न सोडवतात. काही वेळेला कोर्टामध्ये अशा प्रकारची सुविधा होते की तुम्ही तुमची जर केस सोडवला असाल तर तुम्ही बाहेर जाऊन तुमची केस
कॉम्प्रोमाइज करून या, अशा प्रकारची एक ADR नावाची एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये मी काम करू शकतो. रोजच्या दैनंदिन जीवनात लॉचा आपण वापर करत असतो, त्यामुळे प्रत्येकालाच लॉ विषयी माहिती असणं देखील अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती राघव वस्टेकर यांनी दिली. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज